या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया उद्याच्या दिवशी पार पडणार आहे आणि त्याचीच लगबग आता प्रशासकीय पातळीवर आपल्याला बघायला मिळते। याच दरम्यान मतपत्रिका असतील किंवा शाही असेल किंवा त्यासोबतच मतपेटी असेल, या विविध ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी जे निवडणुकीच्या दरम्यान करणारे जे कर्मचारी अधिकारी काम करणारे आहेत त्यांना या ठिकाणी वाटप केलं जातं। मतदान प्रक्रिया कशी पार पडणार आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आता जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे सर आहे। सर, नेमकी कशी प्रक्रिया ही पार पडणार आहे, काय नेमकं आपण नियोजन करतो? आपले एकूण 29 मतदान केंद्र आपण नाशिक जिल्ह्यात उभारलेले आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर आपण एकूण आमचे 4 अधिकारी, एक मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई या पद्धतीने मॅन पॉवर आपण नियुक्त केलेलं आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर आपली एक मतपत्रिका असेल, मतपेटी असेल, मतदार यादी असेल आणि इतर नमुने आपण दिलेले आहेत। याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत। सर, याच्यामध्ये मतदान कशा पद्धतीनं सुस्थितीत पार पाडावं यासाठी पोलिसांचं किती कुमक आपण मागवलेली आहे, याशिवाय बोगस मतदानाचा सगळ्या या काळामध्ये मुद्दा उपस्थित झाला, त्या सगळ्या संबंधात नेमकी काय खबरदारी घेतो? प्रत्येक मतदान केंद्रावर आपण 2 पोलीस कर्मचारी दिलेले आहेत। त्या व्यतिरिक्त 100 मीटरच्या बाहेरचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो वेगळा आहे। या व्यतिरिक्त कुठलेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर आपण मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त केलेले आहेत जे फक्त मतदान प्रक्रियेचं ऑब्झर्वेशन करणार आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार जर त्यांना आढळून आला तर ते लगेच आम्हाला रिपोर्टिंग करणार आहेत। अनुचित प्रकार कुठलाही होऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्या तंतोतंत पालन केल्या जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।